नमस्कार, मी संध्या तुमचं संध्याच किचनमध्ये खूप स्वागत करते आणि आज आपण सगळ्यांची आवडती अशी रेसिपी बघणार आहोत। ते म्हणजे मटर पनीरची रेसिपी बघणार आहोत। तर त्यासाठी काय साहित्य घेतलंय मी तुम्हाला सांगते। इथे मी पनीर घेतलेला आहे, मटर घेतलेला आहे, 2 कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत, मोठे 2 कांदे घेतलेत, तसंच 2 टोमॅटो मी घेतलेले आहेत मोठे चिरून, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत स्लिट करून, तमालपत्र घेतलेला आहे, काळी मिरी घेतलेली आहे आणि ही वेलची घेतलेली आहे। तसंच मी इथं अमूलचं फ्रेश क्रीम यूज करणार आहे। इथे जिरे घेतलेले आहेत, गरम मसाला घेतलेला आहे मी, हळद घेतलेली आहे आणि लाल मिरची पावडर इथे मी यूज करणार आहे। चला तर मग बघूया स्पायसी मटर पनीर कसं करायचं ते। इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो आता परतून घेणार आहोत। अशा प्रकारे थोडासा भाजायला लागला कांदा, लाल व्हायला लागला की मग आपण त्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत। जर आधीच तुम्ही आत्ताच टोमॅटो जर टाकला तर काय होतं की टोमॅटोला जरा पाणी सुटण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडासा लालसर झाला की मग आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे। हे बघा आता जरासा लाल होऊ लागलाय कांदा, आता त्यामध्ये आपण टोमॅटो ऍड करूया। हे दोन्ही आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। हे दोन्ही आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आता हे मस्त आपण परतून घेतलेलं आहे आणि हे आपण आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढणार आहोत। हे बघा आपण हे कांदा आणि टोमॅटो जे परतून घेतलंय ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आणि आता आपण हे याचं वाटण करून घेणार आहोत। हे तुम्ही बघू शकता वाटण आपलं झालेलं आहे तयार कांदा आणि टोमॅटोचं, बाकी मी काही याच्यामध्ये ऍड केलेलं नाहीये। चला तर आपण आता फोडणीची तयारी करूया। आता त्याच पॅन मध्ये मी तेल घेतलेलं आहे, पुन्हा 1.5 टीस्पून मी तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता आपले हे खडे मसाले जे आहेत ते टाकूयात। तमालपत्र, वेलची आणि काळी मिरी जी घेतलेली आहे ते आपण यामध्ये टाकणार आहोत। थोडेसे तळून झाले मसाले की मग आपण याच्यामध्ये वाटलेला जो आपला मसाला आहे तो टाकणार आहोत। तुम्ही बघू शकता मसाल्याला आपला कलर खूप छान आलेला आहे। तो पण चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला। 3 ते 4 मिनिटं तुम्हाला हा परतावा लागेल। आता थोडंसं मसाल्यातून तेल निघू लागलं की आपण त्यामध्ये ही आलं लसूण पेस्ट जी आहे ती टाकणार आहोत। मी मगाशी सांगायची राहिली माझ्याकडून। आणि जर तुम्हाला टोमॅटो आणि कांदा भाजताना जर आलं आणि लसूण टाकायचं असेल तरीही तुम्ही टाकू शकता, पण जर तुम्हाला ते भाजताना टाकायचं नसेल तर नंतर तुम्ही अशी पेस्ट ऍड केली तरी चालेल। त्यानंतर हे हिरवी मिरची स्लिट केलेली, ऑप्शनल आहे ही, जर तुम्हाला नसेल टाकायची हिरवी मिरची तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल। हळद टाकूयात,
यामध्ये लाल मिरची पावडर आणि हा गरम मसाला आपण टाकणार आहोत। कोणताही तुम्ही गरम मसाला यूज केला तरी चालेल। हे पण मस्त परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता तेल निघू लागलंय मसाल्यातून। आता आपण यामध्ये फ्रेश क्रीम ऍड करणार आहोत। ही फ्रेश क्रीम आपण ऍड करणार आहोत अशा प्रकारे। तुम्हाला जर दुधावरची साय यूज करायची असेल तरी तुम्ही करू शकता। मी इथे फ्रेश क्रीम वापरलेला आहे, त्याने एक आपल्या भाजीला एक रॉयल टच येतो, खूप सुंदर लागते भाजी। यानंतर आपण एक 2 मिनिटं हे झाकून ठेवणार आहोत मसाला। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। आपण बघूयात। बघू शकता तेल सुटलेलं आहे छान मसाल्याला। या प्रकारे आता थोडंसं आपण याच्यामध्ये मी मिरची पावडर टाकणार आहे, थोडीशी। आणि यामध्ये जे पाणी होतं आपल्या मसाल्याचं ते मी टाकणार आहे, म्हणजे थोडीशी ग्रेव्ही आपल्याला आता याला करायची आहे। आता याच्यामध्ये आपल्याला मटर टाकायचा आहे। हा ताजा मटर मी घेतलेला आहे, त्याच्यामुळे मी आत्ताच इथे या मसाल्यामध्ये मटर टाकणार आहे। जर तुमचा फ्रोझन मटर असेल किंवा तुम्ही आधी शिजवून घेतलेला असेल तर तुम्ही पनीर आणि मटर एकत्र टाकलं तरी चालेल। आता हे आपण 3 ते 4 मिनिटे पुन्हा झाकून ठेवूयात, म्हणजे काय होईल आपला मटार पण शिजून निघेल। 3 मिनिटं झालेली आहेत। आता आपण हे झाकण काढूयात। खूप सुंदर वास येतोय, तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या या मटर पनीरच्या भाजीला, खूप सुंदर। आता यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत, मीठ। आणि हे पनीरचे जे तुकडे आहेत ते आपण याच्यामध्ये आता टाकणार आहोत। तुम्हाला जर हे तळून घ्यायचे असतील तुकडे पनीरचे तर तुम्ही घेऊ शकता तळून, पण मी तळून न घेताच टाकते आता। हे पण छान असं मिक्स करून घ्यायचं। बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसते आपली मटर पनीरची रेसिपी। आणि याला पण एक 5 मिनिटं आपण झाकून ठेवायचं आहे। 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण हे झाकण काढून बघूयात कशी झाली आपली मटर पनीर। वा, सुंदर, खूप सुंदर वास येतोय। ट्रस्ट मी, तुम्ही नक्की करून बघा ही घरी रेसिपी, खूप खूप सुंदर होते। आणि तुम्ही बघताय कलर पण किती सुंदर आलेला आहे। आता आपण याची प्लेटिंग करूयात। या पद्धतीने आपली मटर पनीरची रेसिपी इथे तयार झालेली आहे। तुम्हीही नक्की करून बघा, खूप खूप सुंदर होते। आणि जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा। आणि अजून माझ्या चॅनलला संध्याच किचनला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा। थँक्यू।